खिलजी स्तब्ध. निरोपासाठी राजा रतनसिंह किल्ल्याबाहेर आले आणि तिथेच घडलं कपट. सैनिकांचा घेरा, राजा कैद. लोककथांनुसार धाडसी योजना आखली गेली. 700 पालख्या, दासी असल्याचा भास. पण आत लपलेले राजपूत वीर रणसिद्ध तयार होते. संकेत, तलवारी चमकल्या, रणगर्जना, राजा सुटले. पण खिलजी पुन्हा मोठ्या सैन्यासह आक्रमण करतो, किल्ला तुटण्याच्या उंबरठ्यावर. रणांगण पेटलं. राजा रतनसिंह केसरी बाणा धारण करून अंतिम युद्धात उतरले. प्राणांतिक लढाई, अद्वितीय पराक्रम आणि युद्धभूमीवरच राजा रतनसिंह वीरगतीला प्राप्त झाले. रणभूमीवरून एक काळीच पिळवटून टाकणारी वार्ता आली. राजा रतनसिंह अंतिम युद्धात वीरगतीला प्राप्त झाले. स्वामी, दुःखाचा महासागर डोळ्यात दाटला, पण मनात उसळला स्वाभिमानाचा ज्वालामुखी. किल्ल्याचे सर्व दरवाजे तात्काळ बंद करा. राणी पद्मावतीची आज्ञा कडकडून पाळली गेली. चित्तौडचे भव्य दरवाजे बंद झाले. किल्ल्याच्या अंतरंगात सुरू झाली एक पवित्र, हृदयद्रावक तयारी. स्नान, पूजा, भगवतीची प्रार्थना, 16 शृंगार, पांढरे आणि केशरी वस्त्र, अश्रूंनी भरलेला अंतिम निरोप. भगिनींनो, शत्रू देह जिंकू शकतो, पण स्वाभिमान नाही. चला, अग्नीला शरण जाऊया. जय भवानी. जय भवानी. हजारो राजपूत स्त्रिया अग्नीकडे चालू लागल्या, शांत पण अढळ निर्धाराने. अग्निकुंड प्रज्वलित झाले. ज्वालांनी देह भस्म केला, पण स्वाभिमान अमर झाला. दिल्लीच्या सैनिकांना फक्त राख मिळाली. देह जिंकला तरी आत्मा हरवला नाही.